कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही 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 मला कळतच नाही या गोष्टी वर्कआउट झाल्या कशा नाहीत. कार्टी वाचली कशी कशी वाचली? सगळं माझ्या प्लॅनच्या हिशोबाने जात होता. मग कुठे चुकलं? तिच्या आईचं श्राद्ध घातलेला, पुढच्या वर्षी तिचंही श्राद्ध घातलं असतं. सगळं सगळं झालं असतं पण wanted बरोबर. मला जरा बोलायचंय माया. बोला ना मॅडम. मी तुला म्हणाले होते की उद्याची तिथी आणि उद्याचे होणारे विधी फार महत्वाचे. काहीही झालं तरी ते अपूर्ण राहता कामा नाही. म्हणाले होते ना. मग अंबिकाचं श्राद्ध पूर्ण का नाही झालं? आता मला पुढच्या तिथीची वाट बघावी लागणार आहे. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळे. काय हवंय तुला? अथर्वच ना? होईल तो तुझा, पण माझ्या होकाराशिवाय नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यापुढे स्वतःचं डोकं चालवायचं नाही. आणि पुन्हा जर का वेदाला हात लावलास तर जिथून आलीयस त्याच अनाथाश्रमात परत पाठवीन. सांगितलंय तेवढं लक्षात ठेवा बाळा. हा काय करू मी? कशी जाऊ आतमध्ये? बडी गोडाव खाली जा. बडी, 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 मला बघू शकतोय सरे. घरातले इतर लोक मला बघू पण शकत नाही. बडी, मला सांग ना, आपली वेदा कशी आहे? हा, मला एकदा तिला बघायचंय, तिला भेटायचंय, तिला माझ्या कुशीत घ्यायचंय. बडी, ज्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी आले होते त्या घरात जाताही येत नाहीये आता मला. बडी, बडी, बडी,
औषध दिलं? हो. आई तू जेवलीस? बसले होते पण इच्छा नाही झाली. सतत तिचा चेहरा डोळ्यासमोर येत होता. ताप उतरला? हो जरासा. बाळा तू जाऊन आराम कर, मी बसते. जा. आई आपण सगळे विधीमध्ये बिझी होतो. वेदाला काही झालं असतं तर अनन्या संकट आलं होतं पण ते टळलं. कळत होती बिचारी. वेदा अनन्या हा? ते पेज गरम करून आण. वेदा उठ बाळा. वेदा बाळा डोळे उघड. रोज आत्ता वेदा उठ बाळा, काहीतरी खाऊन घे. ए वेदा. अथर्व नको काळजी करू सरे. आई एक नवरा म्हणून मी ऑलरेडी माझ्या बायकोला गमावलं आणि आता बाप म्हणून सुद्धा हरलोय. नाही अथर्व. आणि या गोष्टीचं दुःख जास्त आहे मला. वेदा बाळा असं नको वागूस. ह बाबांशी असं नको वागूस राजा. जे झालं ना त्यात बाबाची काही चूक नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.